हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्समध्ये. विद्यार्थी मित्रो, आपण सध्या क्लास 12चा मॅथ्स पार्ट 2 मध्ये डिफरन्शिएशन ही युनिट पाहत आहे. डिफरन्शिएशनमध्ये फॉर्म्युलाची जी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये जी लिस्ट दिलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे फॉर्म्युले चांगले नसतील तर तुम्हाला डिफरन्शिएशन काहीही समजणार नाही. त्यामुळे डिफरन्शिएशनचे जेवढे आपण फॉर्म्युले दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारे करून घ्या, त्याचा आपल्याला शेवटपर्यंत उपयोग येणार आहे. पहा विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2, ज्यामध्ये आपल्याला जवळपास 18 क्वेश्चन पाहायचे आहेत. पहा आता काय दिलेलं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत, फंक्शन दिलेले आहेत. आता जे फंक्शन दिलेले आहेत ते फंक्शन ऑफ फंक्शन आहे, म्हणजे कंपोजिट फंक्शन म्हणता येईल, आणि त्याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. आपण कालही काही एक्झाम्पल असे पाहिले आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या, काही फॉर्म्युले सांगितले, त्यानुसार जर आपण केले तर अगदी हे सोपे वाटेल. पहा आता एक्झाम्पल सहित पाहू आपण काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, याला आपण y कन्सिडर करू. y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो, मायनस साइन एक्स. तुम्हाला मी सांगितलं होतं मायनस कुठं कुठं येते, जिथं जिथं सी आहे तिथं तिथं काय ना मायनस. मग आता आधी काय करणार आपण, इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर डिफरन्शिएट करत आहे तर काय येणार, हे dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेताय आपण, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर साठी. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स चे ऐवजी कॉस एफ ऑफ एक्स आलेला आहे, म्हणजे काय होणार फॉर्म्युला, मायनस साइन एक्स च्या ऐवजी जे आलेलं आहे ते एक्स स्क्वेअर प्लस ए. आता एक्स च्या ऐवजी दुसरा आलेला आहे म्हणजे फंक्शन आलेलं आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. फर्स्ट टर्मला आपण ॲज इट इज घेणार मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे काय, दोघांनाही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मी आता डायरेक्ट घेतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर राहणार 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट होणार 0. त्यामुळे आपण डायरेक्टली त्याला 2x केलेलं तरी चालेल. पहा आता मी या 2x ला आधी घेतोय, मायनस 2x साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आपल्याला आता जे आन्सर मिळालं ऍक्च्युली हा आपला डेरिव्हेटिव्ह आहे. कोणासाठी, तर गिवन फंक्शनसाठी, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन. पहा आता सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व करणार आपण, आपल्याला अंडर रूट मध्ये दिलेलं आहे. आधी आपण याला डिफरन्शिएट करणार आहे, कारण आपल्याला डिफरन्शिएशन विचारले आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग, म्हणून आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करणार तर इथं काय येणार, dy अपॉन dx इक्वल टू, याला लिहिणार आपण ddx ऑफ अंडर रूट ऑफ एक्स च्या ऐवजी काय आलेलं आहे तर e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्सचा. काय फॉर्म्युला आहे, ddx ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. पण अंडर रूट एक्सच्या ऐवजी फंक्शन आलेला आहे, तर आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेणार. म्हणजे याला काय लिहिणार, जर हाच फॉर्म्युला इथे यूज केला तर dy अपॉन dx इक्वल टू काय लिहिणार आपण, याला 1 अपॉन 2 टाइम अंडर रूट ऑफ जे आहे दिलेलं, काय दिलेलं आहे, e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. आणि पुढे काय घेणार मात्र, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता फंक्शन कोण आहे, जे अंडर रूट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे त्याला म्हणणार आपण जे एक्स च्या ऐवजी आलेलं आहे. कोण आलेला आहे एक्स च्या ऐवजी, e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे. हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर तुम्हाला हे सहज जमेल. ठीक आहे. पहा आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय घेणार, आपल्याला आता ही फर्स्ट टर्म अशीच ठेवायची आहे, यासाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथं या दोघांनाही डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. नेक्स्ट स्टेप मध्ये इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 होणार, आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कसा पहा, याला आधी लिहून घेऊ आपण, 1 अपॉन 2 टाइम अंडर रूट ऑफ e टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 इंटू, आता इथं e टू द पॉवर काही पण तेच राहणार, म्हणजे हे होणार e टू द पॉवर 3x प्लस 2, परंतु डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा, पॉवरचा, म्हणजे इथं घ्यावा लागेल ddx ऑफ 3x प्लस 2 आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 जो की 0 येणार, तो आपण नाही लिहिला तरी चालेल. नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. काय लिहिणार आता पहा आपण, नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, हे dy अपॉन dx इथं जरी केलं तरी चालेल आपण,
ही टर्म लिहून घेणार 1/2 टाइम अंडर रूट ऑफ ई टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 आणि इथं लिहिणार आपण हे बघा, हा ई टू द पॉवर 3x प्लस 2 इथं घ्या, ई टू द पॉवर 3x प्लस काय होणार ई टू द पॉवर 3x प्लस 2 ई टू द पॉवर हे तर आपण लिहिलंय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 काय होणार इनटू पा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 बाहेर येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 होणार आणि पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 म्हणजे इथं सिंपल 3 राहणार. फायनली हा 3 इथं घ्या आणि शेवटी काय लिहिणार आपण 3/2. फायनल आन्सर पहा इथं लिहून देत आहे dy/dx इक्वल टू 3/2. हा 3 आधी घेतलाय आणि इथं लिहिणार ई टू द पॉवर 3x प्लस 2 डिनॉमिनेटर काय असणार आपला अंडर रूट ऑफ जे आपल्याला दिलेला आहे ई टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन ऑफ x/2. आता याला कसं सॉल्व्ह करणार पहा. आधी सिंपल आपण याला लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. नंतर लिहिणार इथं dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ x/2. ठीक आहे. आता आपल्याला पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x ddx ऑफ लॉग x इज इक्वल टू राहते 1/x. पण x च्या ऐवजी इथं आपल्याला tan x/2 दिलेला आहे. म्हणजे आपण इथं सुद्धा x च्या ऐवजी काय लिहिणार tan x/2 लिहिणार. तर काय येणार हे 1/tan x/2. आता इथं आपल्याला काय लिहावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कुणाचा फंक्शनचा. फंक्शन कोण आहे आपला आता tan x/2. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय लिहिणार हे बघा याला 1/tan ला लिहा cot x/2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतो पहा इथे लिहून देत आहे ddx ऑफ tan x. काय राहतो ddx ऑफ tan x इज sec स्क्वेअर x. परंतु इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x नाही आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x नाही आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x/2 आहे. म्हणजे x च्या ऐवजी x/2 आलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल आता इथं लिहिताना लिहावं लागेल सेक स्क्वेअर x च्या ऐवजी घ्यावं लागेल x² इनटू डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. कारण काय कारण फंक्शन आहे ते इनटू ddx ऑफ फंक्शन काय आहे तर 1/2x हे फंक्शन आहे. तर ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2x किंवा तुम्ही त्याला x/2 घेतलं तरी चालेल. ठीक आहे. पुढे काय लिहिणार आपण यामध्ये पहा काय कॅन्सल होऊ शकते का हो. याला लिहिणार आपण cos x/2 अपॉन sin x/2 आणि सेक स्क्वेअर x ला काय घेऊ शकतो आपण 1/cos स्क्वेअर x/2. आता इथं काय होणार पहा हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय होणार 1 आणि 1/2 काय कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर घेणार म्हणजे 1/2 बाहेर येणार dx/dx ते होणार 1 म्हणजे फायनली तिथं काय मिळणार आपल्याला 1/2. आता इथं cos x/2 इकडे cos x²/2 यापैकी हा cos x/2 आणि ह्याचा स्क्वेअर कॅन्सल होणार. काय राहणार इकडे सिंपल न्यूमरेटर मध्ये आता कोणीच नाही म्हणजे 1 आहे. हा जो 2 आहे मी याला आधी घेत आहे. इथं sin x/2 बाकी आहे इनटू यापैकी एक cos x/2 कॅन्सल झालाय एक cos x/2 बाकी आहे. हा जो डिनॉमिनेटर दिसत आहे हा काय आहे पहा 2 sin थीटा इंटू cos थीटा. आपला फॉर्म्युला पार्ट आहे 2 sin थीटा इंटू cos थीटा इज sin 2 थीटा म्हणजे याला काय लिहिणार 1/1 sin 2 थीटा. थीटा पण कोण आहे x/2 आहे म्हणजेच काय होणार हे 1/2 कॅन्सल होणार आणि फक्त sin x मिळणार आणि 1/sin x चा आन्सर काय राहते 1/sin x इज cosec x which is the required answer. याला म्हणणार आपण dy/dx. फॉर्म्युले जर चांगले असले तर सर्व डिफरन्शिएशन इंटिग्रेशन सिंपल एकदम सोपी वाटणार. ठीक आहे. राईट डाऊन. आता काय एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॅन आणि अंडर रूट x दिलेला आहे. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व्ह करणार सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय लिहिणार आपण dy/dx इज इक्वल टू इथं घेणार आपण ddx ऑफ काय आहे आता अंडर रूट ऑफ टॅन ऑफ अंडर रूट x. आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट x चा फॉर्म्युला आहे ddx ऑफ अंडर रूट x चा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला इथे यूज करणार काय राहतो 1/2 अंडर रूट x म्हणजे हे काय होणार 1/2 टाइम अंडर रूट ऑफ
टॅन अंडर रूट एक्स. बट आता एक्सच्या ऐवजी तर दुसरंच काही आहे म्हणून इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे डी डी एक्स ऑफ काय आहे एक्सच्या ऐवजी टॅन ऑफ अंडर रूट एक्स. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये ही ॲज इट इज राहणार टर्म आणि याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर हे होणार 1/2 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ अंडर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय राहतो सेक स्क्वेअर एक्स. परंतु इथं एक्स नाही आहे, सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स होणार आणि एक्स नसल्यामुळे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल डी डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स घ्यावं लागेल फंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आता हे 1 याला आपण वरती घेणार सेक स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्सला सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 2 अंडर रूट ऑफ टॅन अंडर रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स काय होणार 1/2 अंडर रूट एक्स. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण याला सिंपल 2 2 जा 4 करणार आणि अंडर रूट एक्सला थोडं आधी घेणार, बाकी काहीच नाही. सिंपल याला काय करणार आपण 1 पहा दिसत आहे इथं 2 2 जा झाले 4 अंडर रूट एक्स आणि हे जे आहे तेच लिहित आहे आपण अंडर रूट ऑफ टॅन अंडर रूट एक्स आणि न्यूमिनेटर झालाय आपला सेक स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. टेक दिस स्क्रीनशॉट. काय आहे 5 नंबरचं एक्झाम्पल पहा काय आहे y इज इक्वल टू दिलेला आहे कॉट क्यूब. कॉट क्यूबला आपण काय लिहू शकतो पहा कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. कॉट लॉग एक्स क्यूब आपण डायरेक्टली कॉट क्यूब न घेता होल पॉवर 3 घेणार. कारण काय विद्यार्थ्यांना इथं मग कन्फ्युजन होते. इथं विद्यार्थी कॉट ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज करतात. कॉट ऑफ एक्स नाही होणार. पहा काय होणार आहे कॉट क्यूब आहे म्हणजे इथं आपल्याला जो फॉर्म्युला यूज करावा लागेल तो असणार डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन चा. आणि डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन काय असतो एन एक्स टू द पॉवर एन -1. हा फॉर्म्युला इथं यूज करणार. काय दिलेला आहे आपल्याला कॉट क्यूब दिलेला आहे म्हणजे त्याला आपण कॉट ऑफ जे काय असेल आपलं एक्स समजू याला आणि त्याची पॉवर 3. मग फॉर्म्युला काय होणार याला आता डिफरन्शिएट करणार आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत आहे इथं डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू डायरेक्टली जर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर हा 3 इथं येणार आणि काय असतो आपला एन एक्स टू द पॉवर एन -n आणि एक्स कोण आहे आता आपला एक्स म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट कॉट सहित म्हणजे इथं लिहिणार आपण कॉट ऑफ इथं घेणार लॉग एक्स क्यूब आणि याची पॉवर 1 ने कमी होणार 3 च्या ऐवजी 2 येणार तर ती 2 इथं घेतोय. जसं कॉट क्यूबला आपण पूर्ण ब्रॅकेट क्यूब केलं तसंच आपण इथं काय केलंय कॉट स्क्वेअर केलंय. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये याच्या पुढेच काय करावं लागेल इनटू डी डी एक्स ऑफ एक्सच्या ऐवजी काय मटेरियल आहे तर हे पूर्ण मटेरियल म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ पूर्ण कम्प्लिटली लिहावं लागेल कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल. या टर्मला ऍज इट इज घ्यावं लागेल. काय येणार ही टर्म 3 इंटू कॉट स्क्वेअर. पहा सिंपल आहे फक्त फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत त्याला फार असं लेंदी समजू नका. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स काय राहतो आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे इथं येणार मायनस कोसेक स्क्वेअर एक्सच्या ऐवजी काय येणार हे येणार म्हणजे लॉग ऑफ एक्स क्यूब लिहिणार आपण. ठीक आहे. व्यवस्थित ब्रॅकेट वगैरे देत चला. हे मायनस साइन असं सोडू नका याला आपण ब्रॅकेट करणार मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला आधी घेणार. बरं ठीक आहे. आता इथं झाले काय केलंय आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स चा फॉर्म्युला लावला पण कॉट एक्स होता का कॉट एक्सच्या ऐवजी लॉग एक्स क्यूब होता म्हणजे पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा इथं लिहावं लागेल डी डी एक्स ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब. नेक्स्ट स्टेप पहा हे जे मायनस साइन आहे ना याला आपण आधी घेऊ. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळणार मग आपल्याला -3 ही टर्म तर ऍज इट इज राहणार कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. हे मायनस साइन गेलंय म्हणजे आता याला डायरेक्टली लिहू शकतो आपण कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इथं फॉर्म्युला कुठला अप्लाय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x. एक्सच्या ऐवजी कोण आहे एक्स क्यूब म्हणून त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय असणार 3x स्क्वेअर असणार. काय होणार
3x². नेक्स्ट स्टेपमध्ये हा x² आणि यापैकी x³ कॅन्सल होणार, म्हणजे इथं एकच x राहणार. हा 3 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. फायनली आपल्याला मिळणार -9. हा जो x आहे याला डिनॉमिनेटरमध्ये घ्या. बाकी याला जसंच्या तसं आपल्याला लिहायचं आहे. काय आहे आपलं बाकी आन्सर? cot² ऑफ log ऑफ x³ इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ x³. ठीक आहे, याला काही सिम्प्लिफाय करता येते का इकडे चेक करून घ्या. ठीक आहे, कुठं काही चान्स नाही आहे. कॉटला आपण काही नाही करू शकणार कोसेकच्या फॉर्ममध्ये, त्यामुळे याला आपण असंच ठेवणार. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो पहा. काय दिलेलं आहे? y इज इक्वल टू 5 टू द पॉवर साइन क्यूब x प्लस 3 दिलेला आहे. डिफरन्शिएट करणार म्हणजे इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट करणार तर इथं काय येणार? dy अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ काय आहे? 5 टू द पॉवर साइन क्यूब x प्लस 3. अशा प्रकारे कुठल्या फॉर्म मध्ये येत आहे पहा. हे 5 टू द पॉवर x आहे, म्हणजे हे होत आहे a टू द पॉवर x या फॉर्म मध्ये. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x? आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज a टू द पॉवर x इंटू लॉग a. इथं a च्या ऐवजी कोण आहे? 5 आहे, आणि x च्या ऐवजी काय आहे? एक फंक्शन आलेलं आहे साइन क्यूब x प्लस 3. त्यामुळे आपण याला कसं लिहिणार मग? a टू द पॉवर x म्हणजे 5 टू द पॉवर जे गिवन आहे ते, म्हणजे साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग ए. लॉग ए म्हणजे कोण असणार? लॉग 5. झालंय का फक्त एवढं? नाही, कारण x च्या ऐवजी फंक्शन आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घ्यावं लागेल. म्हणजे इथं लिहावं लागेल आपल्याला इंटू ddx ऑफ साइन क्यूब x प्लस 3. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बघ नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला हे जे गिवन आहे हे असंच राहणार. 5 टू द पॉवर साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग 5. आपल्याला आता इथं डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट करणार आपण साइन क्यूब x ला. इथं सुद्धा कुठला फॉर्म्युला अप्लाय होणार? साइन x टू द पॉवर n चा, म्हणजे x टू द पॉवर n कन्सिडर करून. तर काय होणार ते पहा. इथं हा 3 आधी येणार. 3 इंटू साइन x ची एक पॉवर कमी होणार, म्हणजे साइन स्क्वेअर x होणार. इंटू काय होणार? ddx ऑफ साइन x इंटू ddx ऑफ सॉरी काय असतं फॉर्म्युला पहा. आपण इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n घेत आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सिंपल साइन x येणार. ठीक आहे, x म्हणजे साइन x कन्सिडर केलाय, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 3 तर 0 होऊन जाणार. नेक्स्ट स्टेप मध्ये या 3 ला आधी घेऊन घ्या. 3 ला आधी घ्या. काय होणार आहे पहा. 3 इंटू लॉग 5 पण आधी लिहून घ्या. 3 इंटू लॉग 5 इथं येणार. ठीक आहे, राहू द्या, नंतरच घेऊ आपण त्याला. 5 टू द पॉवर साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग 5. 3 ला आपण बाहेर घेतलेलं आहे, इथं लक्षात ठेवा. इथं साइन स्क्वेअर x घेतले असते तरी चाललं असतं बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x काय राहतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x सिंपल कॉस x. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय करता येईल आपल्याला पहा. आता यामध्ये साइन स्क्वेअर x इंटू कॉस x आलेलं आहे ना. ठीक आहे, इथं तर काही करता नाही येणार. आपण सिंपल फक्त याला आधी लिहू शकतो. म्हणजे काय होणार आहे? 3 इंटू साइन स्क्वेअर x इंटू कॉस x इंटू ह्या बाकी टर्म 5 टू द पॉवर साइन क्यूब x प्लस 3 इंटू लॉग 5. हे असणार आपलं फायनल आन्सर. टेक दिस स्क्रीनशॉट. काय दिलेलं आहे आता फंक्शन? y इज इक्वल टू कोसेक अंडर रूट ऑफ कॉस x. ठीक आहे, म्हणजे x च्या ऐवजी आपल्याला अंडर रूट ऑफ कॉस x दिलेला आहे. आता सिंपल आपण काय करणार? याला डिफरन्शिएट आधी लिहिणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे येणार dy अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आता आपण? कोसेक ऑफ अंडर रूट ऑफ कॉस x. आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक x काय होतं पहा. ddx ऑफ कोसेक x इज इक्वल टू मायनस कोसेक x इंटू कॉट x. बस हाच फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. फक्त x च्या ऐवजी कोण आलेला आहे? अंडर रूट ऑफ कॉस x. म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आता? सेम हाच फॉर्म्युला इथं घेणार. इथं लिहिणार आपण मायनस कोसेक आणि x च्या ऐवजी काय लिहिणार? अंडर रूट ऑफ कॉस x. पुढे काय घेणार? इंटू कोण असतो? कॉट. आणि x च्या ऐवजी कोण लिहिणार? x च्या ऐवजी येणार अंडर रूट ऑफ कॉस x. आता x च्या ऐवजी आपण अंडर रूट ऑफ कॉस x घेतला, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार? इंटू ddx ऑफ अंडर रूट ऑफ कॉस x. अशा प्रकारे
इथं काय करणार आता या टर्मला तर आपण ॲज इट इज ठेवावं लागेल मायनस कोसेक ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा फाइंड करायचा आहे, अंडर रूट ऑफ कॉस एक्सचा. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्सचा फॉर्म्युला 1/2 अंडर रूट ऑफ एक्स. एक्स म्हणजे कोण घेतलाय आता, कॉस एक्स, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज साइन एक्स. फक्त साइन एक्स येणार का, नाही, मायनस साइन एक्स येणार. ते मायनस साइन एक्स आणि हे मायनस प्लस होणार. बट ठीक आहे, आता सध्या आपण इथं देऊ त्याला मायनस साइन एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये ते मायनस मायनस काय होणार, हे मायनस साइन एक्स आणि हे प्लस होणार. मग प्लस झालंय, आपण त्याला आधी घेणार, काय लिहिणार इथं, साइन एक्स अपॉन 2 टाइम अंडर रूट ऑफ कॉस एक्स. आता ही टर्म बाकी जसंच्या तशा. काय आहे आपलं बाकी टर्म, कोसेक ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ अंडर रूट ऑफ कॉस एक्स. वाटते आपल्याला मोठं, बट फक्त आपण दोनच ठिकाणी डिफरन्शिएट केलेलं आहे. टेक दी स्क्रीनशॉट. काय दिलेलं आहे आता, गिवन फंक्शन y इज इक्वल टू लॉग ऑफ, इथं लिहिणार आपण कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करत आहे त्यामुळे इथं येणार dy अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ काय आहे, लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता फंक्शन ऑफ फंक्शन आहे, म्हणजे कंपोजिट फंक्शनचे कंपोजिट फंक्शन आहे. ओके, आता काय करणार मग याला आपण सिंपल डिफरन्शिएट, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बाकी फंक्शनला फक्त एक्स कन्सिडर करू. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. एक्सच्या ऐवजी काय आहे इथं, कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आता एक्स रिप्लेस बाय फंक्शन आहे त्यामुळे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घ्यावं लागेल, म्हणजे इथं लिहावं लागेल ddx ऑफ कॉस एक्स क्यूब मायनस 5. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. हे बघा 1 अपॉन कॉस आहे तर याला काय लिहा, सेक घ्यायला, किंवा सिंपल असे राहू दिलं तरी चालेल. सेक ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. मग इथं लिहिणार आपण मायनस साइन एक्स. म्हणजे एक्स आहे का ऍक्च्युली, एक्स म्हणजे तर एक्स क्यूब मायनस 5 दिलेला आहे, म्हणून मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा, एक्सच्या ऐवजी जे दिलेला आहे, म्हणजे एक्स क्यूब मायनस 5चा. आता मी डायरेक्टली घेतो डेरिव्हेटिव्ह. डायरेक्टली घेतला तर काय होणार, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होणार 3x² मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह येणार 0. म्हणजे सिंपल काय राहणार 3x². आपण ही टर्म आधी लिहून घेणार, मायनस साइन सुद्धा आधी लिहिणार. काय येणार ते पहा, मायनस, आपण याला कॉसच राहू दिलं असतं तर बरं झालं असतं, कारण साइन अपॉन कॉस आपल्याला सोयीस्कर झालं असतं. ठीक आहे, तर हे पहा इथं जे सेक लिहिलंय आपण याला कॉसच राहू द्या डिनॉमिनेटर मध्ये. 1 अपॉन कॉस ऑफ, जेवढं सिंपल करता आलं आपण तेवढं करण्याचा प्रयत्न करत जाऊ. याला आधी लिहा मायनस 3 येणार. ठीक आहे, x² ला आधी घेऊन घ्या. आता काय राहिलेलं आहे, साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन हा बाकी आहे आता कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. साइन अपॉन कॉस काय होणार, टॅन होणार, कारण थिटा सेम आहे त्याच्यामुळे डायरेक्टली आन्सर आपण काय लिहिणार, मायनस 3x. साइन अपॉन कॉस इज टॅन आणि x म्हणजे कोण आहे, एक्स क्यूब मायनस 5. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. काय दिलेलं आहे 9 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये, y इज इक्वल टू e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आपण याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय लिहिणार इथं, dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ काय आहे फंक्शन, e टू द पॉवर 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x चा फॉर्म्युला काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर xच राहतो, म्हणजे याला आपण जे आहे तेच लिहिणार. काय लिहिणार, e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता आपण याला जसंच्या तसं लिहिलं, परंतु e टू द पॉवर x नाही आहे, e टू द पॉवर f ऑफ x आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल इंटू ddx ऑफ, ही इंटू ddx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर x च्या ऐवजी जे आलेलं आहे का, कोण आलेलं आहे, 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता ही टर्म तर आपली ॲज इट इज राहणार e टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू
इथं डेरिव्हेटिव्ह दोघांनाही अप्लाय करायचं आहे. 3 ला बाहेर घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स, तिथं एफ ऑफ एक्स टू द पॉवर यांचा फॉर्म्युला अप्लाय होणार. म्हणजे हे पहा, हे 3 ते 2 इथं येणार मल्टिप्लिकेशन मध्ये. 2 साइन पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे साइनची पॉवर 1 होणार एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स होणार कॉस एक्स. मायनस सुद्धा असंच घेणार आपण. तो 2 इथं येणार म्हणजे 2 इंटू 2 होणार ते, आणि कॉसची पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे कॉस 1 एक्स होणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स होणार. आता हे जे मायनस आहे हे मायनस मायनस प्लस होणार. त्याला काय करणार आपण, मायनस मायनस प्लस. काय मिळते पहा, ई टू द पॉवर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथं काय होणार पहा, काय करता येते पहा, हे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, हे सुद्धा हे मायनस मायनस प्लस होणार आणि 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाच होत आहे. पहा, हे याला 3 ला 3 ठेवू आपण. हे काय होत आहे, साइन 2 थिटा होत आहे म्हणजे साइन 2 एक्स. हे मायनस मायनस झाले प्लस, आणि हा 2 एक 2 राहणार यातला, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, तर हे होणार साइन 2 एक्स. अशा प्रकारे आता हे 3 टाइम, हे 2 टाइम साइन 2 एक्स म्हणजे ते होणार 5 टाइम. त्याला आधी लिहून घ्या म्हणजे इकडे काय मिळणार, 5 टाइम साइन 2 एक्स. आणि ही टर्म ॲज इट इज ई टू द पॉवर काय दिलेलं आहे, 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन, हे असणार आपलं फायनल आन्सर. टेक दी स्क्रीनशॉट. आता क्वेश्चन नंबर 10 काय आहे आपल्याला, y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 दिलेला आहे. ठीक आहे, याला आपण डिफरन्शिएट करणार म्हणजे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार, हे dy अपॉन dx इक्वल टू, इथं आता हे पहा कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ची पॉवर 2 आहे. म्हणजे याला काय घेणार आपण, ddx ऑफ जो आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहे तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे, ऍक्च्युली कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होल टू द पॉवर 2 दिलेला आहे आपल्याला. कॉस स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे असं एक लक्षात घ्या. हे पहा, कॉस स्क्वेअर एक्स लिहिणे काय आणि कॉस एक्स चा स्क्वेअर घेणे काय हे सेम आहे. ठीक आहे, याला असं यासाठी घेतलं आपण कारण आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. आता हे जे फॉर्म आहे हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन चा फॉर्म आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. म्हणजे याला असंच लिहायचं, 2 आधी घ्यायचं, याची पॉवर 1 होणार आणि इंटू डी डेरिव्हेटिव्ह ऑफ ही पूर्ण टर्म घ्यावं लागेल. काय करणार आपण इथं, डेरिव्हेटिव्ह करत आहे म्हणजे 2 आधी येणार, इथं 2 टाइम, आता याची पॉवर 1 ने कमी झाली, इथं 1 येणार, नाही लिहिला तरी चालेल. इकडे येणार लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू घ्यावं लागेल आता डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, पूर्ण टर्मचा, म्हणजेच कोणाचा, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, काय होणार मग आता, ही टर्म तर अशीच राहणार, 2 टाइम कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो, मायनस 2 मायनस साइन ऑफ, म्हणजे इथं मायनस घ्यावं लागेल आपल्याला, मायनस साइन ऑफ एक्सच्या ऐवजी काय आहे तर लॉग ऑफ काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 7. आता एक्सच्या ऐवजी हे असल्यामुळे आपल्याला इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल जे एक्सच्या ऐवजी दिलेला आहे. कोण दिलेला आहे एक्सच्या ऐवजी, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 दिलेला आहे. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, हे मायनस साइनला आधी घ्या, काय होणार आहे मायनस 2 टाइम साइन ऑफ, ही टर्म आधी लिहित आहे, साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता ही टर्म घेऊ आपण, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता हे काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स, पण एक्स नाही आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 कॉन्स्टंट 0 होणार. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हा 2 पहिले घेणार, म्हणजेच काय होणार हे, त्याआधी आपण काय करणार, इथं कुठला फॉर्म्युला अप्लाय होणार पहा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, कारण साइनच्या पुढे
आणि कॉसच्या पुढे एकच अँगल दिलेला आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर 7. म्हणजे याला कम्प्लिटली हे मायनस साइन राहून जाणार. हा 2 sin थिटा इंटू कॉस थिटा साइन 2 थिटा. 2 थिटा, थिटा म्हणजेच कोण आहे 2 टाइम लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. हा असणार आपला 2 sin थिटा. यानंतर काय घेणार आपण इंटू हे पहा हे 2 अपॉन डिनॉमिनेटर काय राहणार एक्स स्क्वेअर प्लस 7. 2x आहे ना, तर x ला आपण ठीक आहे 2x असं लिहिलं तरी चालेल. हे असणार आपलं फायनल आन्सर. याला तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह मिळाला या इक्वेशन साठी. राईट डाऊन. काय आहे आता 11 नंबरचं एक्झाम्पल, y इज इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. तुम्ही स्वतः सुद्धा हे एक्झाम्पल करू शकता. काय आहे सिंपल आहे, डिफरन्शिएट करणार याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना डिफरन्शिएट केलं तर dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे इथं काय लिहिणार आपण सेक स्क्वेअर एक्स नाही आहे, आता एक्स च्या ऐवजी कोण आहे कॉस ऑफ साइन एक्स आहे. काही फरक नाही. ठीक आहे. इंटू काय घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स च्या ऐवजी जे आलेलं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. काय आहे फंक्शन कॉस ऑफ साइन एक्स. ही टर्म आपली ऍज इट इज असणार. इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहावं लागेल. याला आधी लिहून घ्या सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो मायनस साइन एक्स. म्हणजे इथं मायनस, तर हे मायनस साइन इथं देऊन देतोय. ठीक आहे. किंवा कन्फ्युजन होत असेल तर सध्या इथं ठेवू मायनस साइन ऑफ एक्स म्हणजेच कोण साइन एक्स. एक्सच्या ऐवजी कोण आहे साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स घ्यावं लागेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स तो येणार कॉस एक्स. इथं लिहिणार आपण कॉस एक्स अशा प्रकारे. ठीक आहे. आता हे मायनस साइन आधी घेऊन घ्या. मायनस साइन आधी घेणार, त्या कॉस एक्स ला सुद्धा आधी घेणार मायनस ऑफ कॉस एक्स. ठीक आहे. काही कॅन्सल होते का आपण ते पाहू. कॅन्सल होण्यासारखं जर काही असेल हे पहा सेक स्क्वेअर आहे कॉस एक्स ऑफ साइन एक्स आहे, हे साइन ऑफ साइन आहे म्हणजे काही कॅन्सल नाही होणार. मायनस साइन लिहून घेतले आपण. याला लिहिणार 1 अपॉन लिहिलं तरी काहीही चान्स नाही कॅन्सल होण्याची. ओके ठीक आहे. लिहून घ्या याला ऍज इट इज. काय लिहिता येणार पहा इंटू जे आहे आता ते सिंपल डायरेक्टली लिहून घ्या कॉस ऑफ साइन एक्स. पुढे काय येणार इंटू हे मायनस साइन गेलेलं आहे साइन ऑफ साइन एक्स. ठीक आहे. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. काय आहे नेक्स्ट फंक्शन काय असणार आपलं y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. डिफरन्शिएट करणार लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर हे होणार dy अपॉन dx इज इक्वल टू इथं घेणार ddx ऑफ सेक ऑफ टॅन एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. ठीक आहे. अशा प्रकारे. आता इथं कुठला फॉर्म्युला अप्लाय करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय राहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजेच काय लिहिणार याला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय होणार सेक ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू काय राहतो फॉर्म्युला सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजे आता इथं काय लिहिणार आपण टॅन ऑफ आणि इथं टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. हे तर फक्त फॉर्म्युला लिहिलाय. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घ्यावं लागेल आपल्याला एक्सच्या ऐवजी जे आलेलं आहे एक्सच्या ऐवजी कोण आलेलं आहे टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4. म्हणजे इथं लिहावं लागेल इंटू ddx ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आपण टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 अशा प्रकारे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार ही फर्स्ट टर्म ऍज इट इज घेणार. याला लिहिणार आपण सेक ऑफ टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय राहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. एक्स म्हणजे कोण एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4 काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 4 4x क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. त्याच्यामुळे आपल्याला हे आन्सर मिळणार. सिंपल नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण फक्त 4x ला आधी घेणार 4x क्यूब बाकी आन्सर जसंच्या तसं लिहिणार. राईट डाऊन. आता काय दिलेलं आहे आताचे जे प्रॉब्लेम आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. वेगळे म्हटल्यापेक्षा इथं फक्त थोडासा तुम्हाला लॉजिक आपल्या लॉग टेबलचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. लॉगचे काही सिंपल फॉर्म्युले आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. पण आता इथं एक फॉर्म्युला असतो ई टू द पॉवर लॉग एक्स.
तर याची व्हॅल्यू नेहमी एक्स राहते, कारण इथं बेसमध्ये ई असते आणि हा फॉर्म्युलाच आहे ई टू द पॉवर लॉग एक्स इज इक्वल टू एक्स. या फॉर्म्युलाचा या एक्झाम्पलमध्ये आपण इथं यूज करणार आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे पहा, y इज इक्वल टू ई टू द पॉवर लॉग ऑफ, इथं काय दिलेलं आहे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं घेणार आपण लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता जसा हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला ई टू द पॉवर लॉग एक्स इक्वल टू एक्स राहते, त्याप्रमाणे ई टू द पॉवर लॉग ब्रॅकेट फक्त ब्रॅकेट राहणार. आता डायरेक्टली डिफरन्शिएट नाही करत बसायचं, त्याला पहिले सिम्प्लिफाय करायचं. जिथं पॉसिबल आहे तिथं फंक्शनला सिम्पल जेवढं करता आलं तेवढं करायचा प्रयत्न करा. काय दिलेलं आहे आता, ई लॉग कॅन्सल होणार, एक्सपोनेन्शियल लॉगरिथम कॅन्सल होऊन जाणार. काय राहणार सिम्पल लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं राहणार लॉग एक्स स्क्वेअर. हे बघा, हे लॉग ए टू द पॉवर बी, आणखी एक प्रॉपर्टी आहे लॉग ए टू द पॉवर बी. काय राहते बी लॉग ए, म्हणजे हा जो बी असतो हा इथं इंटू मध्ये येतो, म्हणजे हा 2 या लॉगच्या आधी येणार. ठीक आहे, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इथं नाही होणार हा, इथं हे ब्रॅकेट स्क्वेअर आहे मायनस इथं हा 2 इंटू मध्ये येणार 2 टाइम लॉग एक्स. प्रॉपर्टीज आहेत ह्या लॉगरिथमिकच्या, सिंपल प्रॉपर्टी आहे. आता याला सिम्प्लिफाय करून झालंय, आता इथं आपण डिफरन्शिएट करू शकतो. लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना डिफरन्शिएट केलं तर डायरेक्टली dy अपॉन dx. इथं लिहिणार आपण ddx ऑफ, कोणाला डिफरन्शिएट करत आहे आपण लॉग एक्स स्क्वेअरला मायनस इथं याला 2 ला बाहेर ठेवा ddx ऑफ लॉग एक्स. अप्लाय करा डेरिव्हेटिव्ह. इथं कुठला फॉर्म्युला होणार एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला, कारण लॉग एक्स ची पॉवर आहे म्हणजेच काय होणार 2 टाइम लॉग एक्स, पॉवर 1 ने कमी होणार म्हणजे 1, नाही लिहिले तरी चालेल, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असणार 1 अपॉन एक्स मायनस 2 टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स सिंपल 1 अपॉन एक्स. पाहता इथेही 1 अपॉन एक्स आहे, इकडेही 1 अपॉन एक्स आहे, तुम्ही कॉमन घेऊ शकता. 2 पण आहे म्हणजे 2 अपॉन एक्स कॉमन घेऊ शकतो आपण. काय होणार आहे पहा 2 अपॉन एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथून एक्स गेला लॉग एक्स मायनस 1. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. पाहता क्वेश्चन नंबर 14 काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट एक्स दिलेला आहे. ठीक आहे, असू द्या, काही फरक नाही पडणार. काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता थोडं डायरेक्टली घेणार हा, dy अपॉन dx LHS मध्ये लिहिणार. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स चा फॉर्म्युला अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतो कॉस ऑफ एक्स, म्हणजे कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट एक्स. आता एक्सच्या बदलीत जर साइन ऑफ अंडर रूट एक्स आलं तर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे ddx ऑफ अंडर रूट ऑफ जे काय आलेलं असेल साइन ऑफ अंडर रूट एक्स. नेक्स्ट स्टेप काय असणार आपली, हे कॉस ऑफ अंडर रूट साइन अंडर रूट एक्स ॲज इट इज राहणार. चेंज कुठे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स, म्हणजेच कोण अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट एक्स इनटू कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार फंक्शनचा. काय फंक्शन ddx ऑफ साइन अंडर रूट एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करावं लागेल आपल्याला, इथं डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. काय असणार आता हे, याला लिहिणार आपण कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट एक्स अपॉन डिनॉमिनेटर मध्ये कोणाला लिहिणार 2 टाइम अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स. हे बा हे कॅन्सल नाही होता, कॅन्सल करताना हे कॉस ऑफ आहे. ठीक आहे, आणि हे सेपरेट आहे. ठीक आहे, इनटू इथं काय होणार आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन अंडर रूट एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स म्हणा. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, म्हणजे इथे येणार कॉस अंडर रूट एक्स. आता साइन ऑफ एक्सच्या ऐवजी साइन अंडर रूट एक्स आहे, त्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल अंडर रूट एक्सचा. तो किती असतो 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये हे 2 to 4 होणार आणि आपल्याला आपलं आन्सर मिळून येणार. ठीक आहे, काय असणार आपलं फायनल आन्सर 1 अपॉन ते 2 2 झाले 4 अंडर रूट एक्स. इथं बाकी राहिलेलं सर्व लिहून घेणार. आधी या कॉस अंडर रूट एक्सला लिहून घेणार आपण, कॉस अंडर रूट एक्स इनटू बाकी ह्या टर्म काय आहे इथं दिलेला कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट एक्स अपॉन डिनॉमिनेटर काय आहे आपला साइन ऑफ, हे सर्व अंडर रूट मध्ये अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे, अशा प्रकारे फायनल आन्सर येईल. राईट डाऊन. काय दिलेलं आहे आता क्वेश्चन नंबर 15, y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ e टू द पॉवर एक्स स्क्वेअर
अशा प्रकारे आपल्याला डिफरन्शिएट करायचं. काय लिहिणार आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार आहे? dy अपॉन dx. आता मी डायरेक्टली डिफरन्शिएट करतो हा. एक स्टेप तुम्ही लिहत चला. ते डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स साठी काय फॉर्म्युला असतो? 1 अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? इंटू डी डी एक्स ऑफ जे आहे दिलेलं. काय दिलेलं आहे? सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहा याला 1 अपॉन, ठीक आहे याला सध्या असंच ठेवू आपण, 1 अपॉन सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स? सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजेच काय लिहिणार आपण? सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आता आपण फॉर्म्युला तर अप्लाय केला आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्सचा, परंतु डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स नाही आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे एक्सच्या जागी ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही. डी डी एक्स ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. हे पहा हा सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर, सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार. कोण राहणार? सिंपल टॅन ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. हा सिंपल एक राहिला. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर काही पण असलं तर ते ई टू द पॉवर जे आहे तेच राहणार, पण ई टू द पॉवर एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आलेला आहे म्हणून इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर येणार. म्हणजे फायनली आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मी डायरेक्टली घेतलंय. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर त्याला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण 2x लिहिणार. तो 2x मी आधी घेतोय. पहा याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2x इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. एवढे हे सिंपल एक्झाम्पल आहे. राईट डाऊन. काय आहे आता क्वेश्चन नंबर 16 पहा. y इक्वल टू आपल्याला दिलेला आहे लॉग ऑफ लॉग एक्स आणि लॉगच्या या लॉग मध्ये बेस मध्ये ई स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, ई स्क्वेअर. आता एक प्रॉपर्टी आहे लॉगची पहा. काय असते? लॉग ऑफ ए अपॉन बी. असं जर असेल तर याला आपण लॉग ए अपॉन लॉग बी असं लिहू शकतो. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. लॉग ए टू द बेस बी. आता हे कशा पद्धतीमध्ये आहे? लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे ए च्या ऐवजी लॉग एक्स आहे आणि जो बेस मध्ये बी आहे त्याच्या ऐवजी ई स्क्वेअर आहे. तर आपण याला सिंपल काय करणार? आधी त्याला सिम्प्लिफाय करणार. काय लिहिणार? y इज इक्वल टू वरती घेणार लॉग ऑफ लॉग एक्स. हा होणार न्यूमरेटर. डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार? लॉग ऑफ ई स्क्वेअर. आता या ई स्क्वेअरलाही एक आणखी प्रॉपर्टी आपली जे मी आधीच सांगितली लॉग ए टू द पॉवर बी ची. काय राहते? बी लॉग ए. तर तो 2 आधी येणार म्हणजे हे काय होणार? y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन हे 2 जर इकडे आलं तर काय होणार? 2 टाइम लॉग ई. आणखी एक प्रॉपर्टी आहे लॉगची जर तुम्हाला माहित असेल तर लॉग ई. काय राहतो? लॉग ई. लॉग ई इज इक्वल टू 1. पण लॉगच्या प्रॉपर्टी चांगल्या पाहिजेत त्याशिवाय डेरिव्हेटिव्ह जमणार नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये मॅथचे सर्वच कन्सेप्टची तुमची परीक्षा होते. तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले सर्व इथं चेक केल्या जातात. काय होणार? y इज इक्वल टू इथं काय लिहिणार आपण? याला 1/2 घेऊ शकता सिंपल तुम्ही. 1/2 ला बाहेर घ्या आणि इथं राहणार सिंपल लॉग ऑफ लॉग एक्स. आता आपण याला डिफरन्शिएट करणार. काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार? डिफरन्शिएट केलं तर इकडे येणार dy अपॉन dx इज इक्वल टू 1/2 बाहेर आहे. लॉग ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स काय होणार? 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येणार? 1 अपॉन एक्स. हे असणार फायनल आन्सर. काय आलंय? 1/2x. याला लिहू शकता तुम्ही 1/2x इंटू 1 अपॉन लॉग एक्स विच इज द रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन. काय दिलेलं आहे आता? थोडं वाटणार आपल्याला मोठं कारण 3 वेळा लॉग घेतलेला आहे. लॉग एक्सचा लॉग ऑफ लॉग त्यामुळे थोडं वाटेल बट काही कठीण नाही. पहा काय दिलेलं आहे? y इज इक्वल टू काय दिलेलं आहे? लॉग ऑफ अगेन लॉग एक्स. ठीक आहे, आणि इथं होल ब्रॅकेट स्क्वेअर कम्प्लीट जे काय दिलेलं आहे फंक्शन त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता याला डिफरन्शिएट करणार आपण. कुठला फॉर्म्युला यूज करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे बघा इथं होणार हे dy अपॉन dx. इथं थोडं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो. हा याला आपण x कन्सिडर करू आणि x चा स्क्वेअर आहे. काय असतो? x टू द पॉवर यांचा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर तो 2 इथं येणार आणि ही पूर्ण टर्म आपल्याला लिहावं लागणार. म्हणजेच काय लिहिणार आपण? लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे,
आणि पॉवर 1 कमी होणार, ते 1 होणार, नाही लिहिलं तरी चालेल, इंटू, आता मात्र थोडं इथं केअरफुल या, डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह, कम्प्लिटली ज्याला आपण एक्स कन्सिडर केलं म्हणजे कोण, लॉग ऑफ लॉग एक्स, अशा प्रकारे. आता ही टर्म आपली ऍज इट इज राहणार. इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अप्लाय करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे 1 लॉग एक्स, सॉरी 1 एक्स, ते पूर्ण लॉग असल्यामुळे लॉगच येणार डिनॉमिनेटर मध्ये. हे पहा, ही टर्म ऍज इट इज राहणार आपली 2 टाइम लॉग ऑफ लॉग एक्स इंटू, आता पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x, एक्स म्हणजे कोण, लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, केअरफुली घ्या थोडंसं इथं, इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, एक्स, एक्सच्या ऐवजी कोण आहे, इंटू ddx ऑफ, जे बाकी राहिलंय ते कोण आहे, लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये हे काय होणार, हे डिनॉमिनेटर मध्ये येणार, हे 2 टाइम लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन डिनॉमिनेटर मध्ये याला घ्या आता लॉग ऑफ लॉग एक्स. पुढे काय होणार आता, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, पुन्हा इथं 1 लॉग एक्स येणार, आणि एक्सच्या ऐवजी कोण आहे, लॉग एक्स, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मी थोडं डायरेक्ट घेतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. काही कॅन्सल होण्यासारखं आहे का, काहीच कॅन्सल नाही होणार, सगळ्या याला मिक्स करा आणि लिहून घ्या. सर्व मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, काय होणार आहे, फायनली न्यूमरेटर ऍज इट इज राहणार 2 टाइम लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन डिनॉमिनेटर काय होणार आपला, हा एक्स आधी लिहून घ्या, एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळणार. राईट डाऊन. आता लास्ट प्रॉब्लेम 18 नंबरचं काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डिफरन्शिएट करू आपण याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार, डिफरन्शिएट केलं तर हे होणार dy अपॉन dx इज इक्वल टू, आता ह्या दोन्ही टर्म सेपरेट आहेत, दोघांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. पहिल्या टर्मला काय लिहिणार, ddx ऑफ साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजेच काय असते विद्यार्थी मित्र, साइन एक्स स्क्वेअर हे झालंय, आणि स्क्वेअर तर इथं लिहिणार आपण तो स्क्वेअर, मायनस यालाही असंच घेणार आपण, ddx ऑफ, आधीच सांगितलंय तुम्हाला हा कन्सेप्ट पहा, साइन स्क्वेअर एक्स ला आपण असं लिहू शकतो, साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याच्यामुळे मी हे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअरला साइन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर घेतलाय. ठीक आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह इथे काय करणार आपण, कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायला सोयीस्कर होईल. काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर n, म्हणजे हा 2 इथे येणार 2 टाइम, आणि साइन एक्स स्क्वेअर ची पॉवर 2 - 1 1 होणार, नाही लिहिली तरी चालेल, पण आता एक्सच्या ऐवजी कोण आलेला आहे, एक्सच्या ऐवजी साइन एक्स स्क्वेअर आलेला आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं फर्स्ट टर्मला डेरिव्हेटिव्ह. आता मायनस सेकंड टर्म मध्ये सुद्धा असंच होणार. काय होणार, पहिले तर 2 येणार, नंतर जे दिलेला आहे कॉस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या ऐवजी कोण आहे, कॉस एक्स स्क्वेअर, तर याचा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो ते पहा, पहिले तर डिफरन्शिएट करून घेणार 2 टाइम्स साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतो, कॉस एक्स, परंतु इथं एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर आलेला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर घ्यावा लागेल, जो की असणार 2x, मायनस इथं सुद्धा काय होणार पहा, 2 टाइम कॉस स्क्वेअर एक्स, सॉरी 2 टाइम कॉस एक्स स्क्वेअर आहे, ही मिस्टेक नका करू, कॉस एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो, मायनस साइन एक्स, तर ते मायनस साइन इथं प्लस होणार. ठीक आहे, आपण नंतरच्या स्टेप मध्ये घेतोय, मायनस साइन एक्स स्क्वेअर, परंतु एक्सच्या जागी कोण आलेला आहे, एक्स स्क्वेअर आलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, जो की असणार 2x. पहा आता नेक्स्ट स्टेप काय होणार, ह्या 2x दोघांमध्ये सारखा आहे, मी त्याला डायरेक्टली बाहेर घेतो 2x ला, मग राहिलो कोण पहा, 2x जर बाहेर घेतला तर 2 टाइम साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, 2x तर बाहेर गेलाय, मायनस मायनस झाले प्लस, इथं सुद्धा 2 या साइन एक्स स्क्वेअरला आधी घ्या, इंटू कॉस एक्स स्क्वेअर, 2x ऑलरेडी आपण बाहेर घेतलेलं आहे. ठीक आहे, काय राहणार 2x इन ब्रॅकेट 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, काय होणार साइन 2 थिटा, पण थिटा कोण आहे, एक्स स्क्वेअर, हे सुद्धा सेम असंच प्लस साइन 2 थिटा म्हणजे 2x स्क्वेअर, तर हे 2 टाइम झालंय, एक टाइम साइन एक्स एक टाइम साइन म्हणजे 2 टाइम, तर याला काय लिहू शकतो आपण,
2 टाइम आणि हे 2 म्हणजे ते होणार 4x. काय होणार ते 4x आणि कोण आहे ते साइन ऑफ 2x². अशा प्रकारे हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. ठीक आहे. अशा प्रकारे आपला इथं क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. डेरिव्हेटिव्ह शिकवण्याची काही मजा वेगळीच असते. जेव्हा एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम आपण घेतो खूप मस्त वाटते. तुम्ही पण जेव्हा प्रॉब्लेम एकदम सिम्पलपणे सॉल्व्ह करू शकणार कधी जेव्हा प्रॅक्टिस होणार, प्रॅक्टिस आणि फॉर्म्युला. तसं पण सेकंड पेपरची फॉर्म्युलाच आहे. सेकंड काय मॅथ्सचं 3 बेसिक फॉर्म्युले आहेत. कुठले कुठले? पहिला बेसिक फॉर्म्युला, पहिलं म्हणणं आहे की त्यांचे फॉर्म्युले चांगले करा. पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणणं आहे प्रॅक्टिस करा आणि तिसरी रेग्युलर. तिन्ही स्टेप तुम्हाला करावं लागेल. फॉर्म्युले चांगले करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल मॅथ्सच्या फॉर्म्युल्यांची म्हणजे एक्झाम्पलची, आणि तिसरा तुम्हाला रेग्युलर क्लास करावा लागेल. रेग्युलर लाईव्ह क्लास करा, तुम्हाला नक्कीच समजणार. ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले त्यांना नक्कीच हे पूर्ण आजचे प्रॉब्लेम समजले असतील. ठीक आहे. काही विद्यार्थी आज नवीन असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आधीचे व्हिडिओ दिलेले ते पहा. फॉर्म्युले चांगले करा आणि डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा. तुम्हाला खूप बरं वाटेल. ठीक आहे. इथं आज थांबूया. बाकी पाहूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.